गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल वंडरलस्ट स्ट्रीमिंगवरती. आजचा रविवार 3 ऑगस्ट 2025 आणि आज आपण निघालो आहे कुंभे वॉटरफॉलच्या राईडला. तर वाजलेत सकाळचे 6. अर्ध्या तासात पोचू आपण मीटअप पॉईंटला आणि मीटअप पॉईंटवरनं लगेच काहीच न वेळ घालवता राईडकडे प्रस्थान करूया, कुंभे वॉटरफॉलकडे प्रस्थान करूया. नाही म्हणलं तरी 3 तासाचा रस्ता पाहिजे, 3 तासाचा यायचा आणि 1 तासभर तिकडे टाइमपास. असे 5 ते 6 तास तरी राईडला जाणार आहेत असा अंदाज आहे. मोस्ट प्रॉब्ली जास्त. समोर डोंगरावरती या बाजूला या झाडांमुळे आता दिसणार नाही, पण झाडांच्या मागे एक अख्खा डोंगर ढगांमध्ये पूर्णपणे लपलाय. आता पुढे बहुतेक पाऊस मिळण्याची शक्यता असेल होपफुली. तर रेन गिअर्स घालायला थांबावं लागेल. ॲटलिस्ट ब्रेकफास्ट पॉईंट पर्यंत मिळून नये. ब्रेकफास्ट पॉईंट नंतर निघतानाच मग रेन गिअर अप करून निघेल, सो काय प्रॉब्लेम नाही. हा डोंगर म्हणत होतो मी. सध्या तरी रिकामा रस्ता आहे, पण ऑन द वे बरेच क्लब थांबलेले दिसले मीटअप पॉईंटला त्यांच्या. त्यामुळे काही तामिनीपर्यंत येतात, काही अंदरबनला जातात. आता कुंभ्यापर्यंत एक ग्रुप येणार आहे तो मला माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण असावं माहित नाही. तो ग्रुप अजून तरी निघाला नसेल आणि त्यांच्या मीटअप पॉईंटवरनं, त्यांचा मीटअप पॉईंट सिटीमध्ये होता. सो ते यायच्या आत आपण तिकडे पोचून वगैरे फोटो वगैरे करून आपलं उरकलं म्हणजे मोकळं आपण. गर्दी झाली ना की मग हव्या तशा फोटोसाठी खूप वाट बघायला. इकडचा रस्ता आपला पौड गावात जातो, तिकोना पवना या साईडला, या साईडच्या राईट साईड आपण तिकडे वळतो. आता माईक चालू आहे आपला. आता माईक चालू आहे आणि आता आज जाऊ दे माईकला व्यवस्थित. ओके 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 1 2 1 2 3. हां, रिसिव्हर माईक बंद झाले होते म्हणून थांबलो आपण. पण मस्त तामिनीमध्ये नेहमीसारखी हिरवी चादर पसरली. हिरवाईची चादर आहे, हिरवळ आहे पूर्ण. आणि ते डोंगरामागे येणारे ढग, असं एकदम सुंदर वातावरण. आणि आज विशेष म्हणजे ना, टचवूड येऊ नये पण आज पाऊस नाहीये, त्यामुळे राईड करायची मजा अजून येते चांगल्या वातावरणात. पाऊस नाहीये याचं छान का वाटतंय ना, कारण शूट करायला मिळतंय. पाऊस असेल ना की आपल्याला डीजे काढून ठेवायला लागणार, आणि मग डीजे काढल्यानंतर मग एवढं भारी वातावरण असून फायदा जर आपण शूटच नाही केला तर. हो, जरा भारी वाटतंय. वायझर बंद केलं. रस्ता मस्त कोरडा आहे, कॉर्नर्स बऱ्यापैकी छान घेता येतील आणि धरणाची पातळी पण खूप मस्त वाढली.
थोडा गारवा पण आहे वातावरणामध्ये, कारण थंडी वाजायला लागली आता अशा प्रकारे थोडी थोडी. आणि मी म्हणलो असं आणि पाऊस चालू झाला बघा, म्हणून मी आधी टचवूड म्हणलो होतो. भैया सुसूला थांबलेले दिसत आहेत. थांबून कॅमेरा काढावा लागणार आहे. कॅमेरा बंद करूया. नाही थांबला. हॅलो हॅलो हॅलो. मस्त चिरायची भिंत बांधली आहे प्रॉपर्टीला. प्रॉपर्टी रिकामी आहे पण चिरायची साठी वगैरे बसलेली असतात लोक, पण आज नाही दिसत कोणी. मस्त मोसम लागलाय. मी म्हणलं टचवूड पाऊस येणार नाही आणि पाऊस आलाच, पण आता थोडा कमी झालाय त्यामुळे कॅमेरा परत लावला. गाडी नाहीये, गाडी नाहीये, गाडी नाहीये, नाहीये. चला मारू शकतो. अरे अरे काय दादानी अचानक इंडिकेटर देऊन राईट मारलाय, त्याला हॉटेल दिसलं म्हणून. असे या राईट साईडला मस्त ढग खाली उतरले पूर्ण, आणि आपल्याला तिथूनच जायचंय त्यामुळे तो आणि नेहमीचा स्पॉट आहे की इथून पुढे फॉग लागतच लागतं. आणि रस्ता पण कोरड आहे, म्हणजे इथं पाऊस नाहीये. हे छोटे रस्ते जे गावात जातात ना, ऍक्च्युली हे एक्सप्लोर करायला चालू केले पाहिजे, कारण इथे पण आतमध्ये खूप सारं काहीतरी निसर्गाने असं दडून ठेवलेलं असणार आहे. आपण ते घाण नाही केलं पाहिजे. आपण असं पण नाही करत, आणि सोशल मीडियाला शक्यतो मी असे लोकेशन्स टाकायचं अवॉइड करतो. व्हिडिओज मध्ये दाखवतो पण लोकेशन्स नाही सांगत शक्यतो, कारण लोक घाण करतात. म्हणजे किती आपण म्हणलं ना की निसर्गाच्या आनंदासाठी लुटला पाहिजे, तरी काही लोकांना खरंच नसते तेवढी अक्कल आणि किंमत दोन्ही पण. आणि आपला ग्रुप किती पुढे गेला आयडियाच नाहीये, सो थोडस स्पीडअप करून कॅचअप करूयात. इथून पुढे राईटला खूप गर्दी असते जाणारी, कारण हा राईटचा रस्ता जातो अंदरपन व्हॅलीला, आणि रस्ता चुकतात म्हणून बरीच लोक अशीच रस्त्यावर ब्रेक मारून थांबतात. हॉर्न देणं आपलं काम आहे. आज आपल्याला जायचं कुंभेला, त्यामुळे आपल्याला पूर्ण तामिनी क्रॉस करून माणगाव मधून हॉटेल प्लस व्हॅली, आणि एक छोटासा इथं तलाव आहे एकदम छोटासा, जो मस्त स्वच्छ पाण्याने गच्च भरलेला आहे, आणि समोरचे धबधबे. वा आहा, हे सह्याद्रीचं खूप असं भारी सौंदर्य आहे जे बाहेर कुठेच बघायला मिळणार नाही सह्याद्री सोडून. आणि आम्ही अशा सह्याद्रीच्या कुशीत राहतो, हे आमचं सौभाग्य आहे. हे बघू नका, हे सौभाग्य नाही, हे सौंदर्य नाही, हे काय नाही. सुंदर कातर आहे पूर्ण, त्याच्यावरती हिरवळ आलेली आहे. इथे ना इथे MSK या सेम स्पॉट वर असला भारी एक शूट घेतलेला आहे ना त्याच्या एका व्हिडिओ मध्ये. येताना आपण ट्राय करू, थांबूयात खास आणि सेम शॉट घेऊयात. असला अल्टिमेट होतो ना तो शॉट, एकदम मस्त बटर स्मूथ रोड. थोडंफार पाणी आहे रस्त्याला, पण तेवढं काही मॅटर करत नाही, गाडी स्लीप व्हायची नाही व्हायची. गाडी बिलकुल गर्दी नाही जास्त. आम्ही म्हणजे मी असं चक्क पडलोय की
आज गर्दी गेली कुठे. आणि एवढ्या सगळ्या हिरवाईमध्ये ही आपली लालपरी काय सुंदर दिसते ना, तो लाल रंगाचा उठून दिसतोय सगळ्या ग्रीन लश मध्ये. इथे आपली पुणे महानगरपालिकेची हद्द समाप्त होते आणि इथून पुढे रायगड जिल्ह्याची हद्द लागते. सो वेलकम टू रायगड जिल्हा. ऍक्च्युली तामिनी घाट याला म्हणतात तो सुरू झालाय आणि गर्दी नसल्यामुळे मजा येईल घाटात गाडी चालवायला आज. आणि घाटात नजारे पण तेवढे सुंदर दिसतील अशी अपेक्षा आहे. पहिले नाही की काही इथे एक चौकी असायची जिथे कंटिन्युअसली गाड्या चेक केल्या जायच्या अपडाऊन होणाऱ्या, पण आता ते नसल्याने काढूनच टाकले, जमा झाली चौकी ती. अरे 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 आता चुकून तिकडे गेले, ओव्हरशूट होऊन ती गाडीच लावली. चुकून गेलेले दिसत आहेत कंट्रोल सुटून. आज येताना एक एक्स्ट्रा सोबत मेमरी कार्ड आणलंय, कारण की काय खूप वेळ 2-4 दिवस DJI चेक करतोय ना, तर मेमरी खूप पटापट फुल होते. म्हणजे व्हिडिओज खूप मोठे GB मध्ये बनतायत. मे बी डिलॉग शूट करत होतो त्याच्यामुळे. तर आता मी परत डिलॉग वरनं काढलं, रेग्युलर शूट वरती ठेवलंय. म्हणजे आता 2.7K रेझोल्युशन वर आणलंय, पण त्याला डिलॉग सेट केलं का नाही हे नाही आठवत मला, कारण कालच प्रीसेट मी सेट करून ठेवले होते. आणि खाली काय दिसतंय सुंदर MIDC, मानगाव MIDC एवढं भारी दिसतंय. काय नजारा आहे, केवढा सुंदर असा हा छोटासा धबधबा. इथे पण एक मोठा वॉटरफॉल आहे, त्यामुळे बरीच लोक इथे थांबतात. तो हा, आणि वर मस्त माकडं बसली झाडावर. एकदा मला ना त्या फ्लो मध्ये यायचं जेव्हा इथून पाणी खाली रस्त्यावर पडत असतं, जे की माळशेज मध्ये पण आहे हे फेमस. पण इथे पण पडतं बऱ्याच, पण त्यासाठी पाऊस तेवढ्या जोराचा लागतो. हा हे काय, हे पडते पण पाऊस कमी असल्यामुळे तेवढा फ्लो नाहीये त्याचा. मारुती सुझुकी 800, the legendary OGs. केवढे केवढे पिल्ले, छोटी 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 छोटी. घ्यायचं काय एक आपण, चल रे, येतो का बरोबर. नाही, ते कशाला त्रास देतात आपल्याला, आपणच लोक त्यांना त्रास देतो उगाच. त्यांचं घर आहे, त्यांच्या नावावर सातबारा इथला सगळा. असं हा फ्रेम किती भारी, इमॅजिन करा. असं मस्त हिरवी 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 लश आहे, ही एक गाडी त्याच्यामधून जातीये आणि पूर्ण फॉग ऍड केला आपण याच्यामध्ये. काय मस्त फ्रेम येईल, काय मस्त फ्रेम येईल.
तर आता तामिनी घाटाचे शेवटचे 1-2 कॉर्नर्स ते संपले की होपफुली पुढे आपला ग्रुप थांबलेला असू द्या रिग्रुपिंगला. अच्छा, फ्लेक्स लावलेत आता इकडे लोकांनी. त्यांनी जे हिडन स्पॉट होते पहिले त्याची आता फ्लेक्स लावलेत. मी 2 मिनिटं घाबरलो देवकुंडला इथून कुठून रस्ता आहे, तर मग ते सणसवाडी देवकुंड असं लिहिलंय. सो देवकुंडा सारखाच सेम धबधबा असणार इथला वेगळा. वायझर ओपन असल्यामुळे विंड नॉइस किती येईल आता मला पण काही आयडिया नाहीये फुल रेकॉर्डिंग मध्ये, पण होपफुली यायला नाही पाहिजे. मी चेक केलेले आहे सगळ्या पद्धतीने आता. खूप साऱ्या गाई रस्त्यामध्ये त्यामुळं काय झालंय ना, ट्रॅफिक जाम झालंय, बाकी काय नाही. काहीतरी बोलणार होतो पण गडबड विसरून गेलो कशाला तरी. अरे रे 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 रे, केक कापला, केक कापला, केक कापला. थोडं मागे राहा कारण केकचा पाऊस होतो याच्या गाडीतून. एवढे सगळे गाय बैल अचानक आले तर कुठून?